हितनी नती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी बोला अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान ज्या ज्ञानासाठी ज्ञानोबा जन्माला आले त्याच ज्ञानेश्वरीमध्ये चुका व्हायला लागल्या शब्द अपशब्द यायला लागले आणि मग ज्ञानोबा स्वप्नामध्ये गेले नाम याचा तुका आणि ज्ञानी याचा एका असं प्रमाणच आहे बरं का नामदेवरायचा अवतार तुकाराम महाराज उरले ते शेवटी लावी तुका आणि ज्ञानोबारांचा अवतार नाथ महाराज आणि मग पैठणहून नाथ महाराज दिंडी घेऊन निघाले आपले 11:15 वाजल्यामुळे दिंडी आळंदीला आली दिंडी मधलं भजन ऐकून मस्त इथं मुक्काम झाला पण आता इथं तीच पूर आल्यामुळं माती आल्यामुळं कुठं समाधी आहे हे कळे ना आणि म्हणून असं चरित्रात वर्णन आलं नाथ महाराजांनी तपश्चर्या केली साधना केली हो साधना केली जिथं समाधीला बसले जिथं साधना केली तो नाथपार आहे बघा तो नाथपार मंदिरात हैबत बाबाच्या नंतर आपण जे दर्शन घेतो ना तो नाथपार आहे तिथं आता योगीराज महाराजांनी आपण नाथ महाराजांची मूर्ती बसवली पूर्वी पादुका होत्या आता मूर्ती बसवली आणि मग तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि मग ज्ञानोबांनी मार्ग दाखवला की इथून नंदी आहे नंदीच्या बाजूने तो नंदी बाजूला करा तिथून आतमध्ये भुयारात यायला जागा आणि मग आपण जो चक्कर मारतो की नाही असा नंदीला तिथून सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अलीकडून तिथून नाथ महाराज खाली गेले परब्रह्म केवळ बोलत विश्वाच्या प्रकाशासारखा प्रकाश तिथं दिसला ज्ञानोबांचं दर्शन नाथ महाराजांना झालं मन भरून आलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खंत सांगितली की ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि ज्ञानेश्वरी घेतली ऐका बाहेर आले नाथ महाराज अगोदर मुक्काम केले आळंदी तिथं सगळी ती समाधीची जागा स्वच्छ केली आणि आज जी समाधी आपल्याला पाहायला मिळते ती नाथ महाराजांनी तिथून ती मातीच्या बाजूला केली म्हणून मी मगाशी म्हटलं आपल्यावरती नाथ महाराजांचा उपकार आहे की आपल्या कपाळाला जी समाधी लागते नाथ महाराजांनी आपल्याला दिली पुढचं ऐका आता आणि समाधी स्वच्छ करून आळंदीची पायी तीर्थयात्रा करत परते पैठणला पोहोचले भाद्रपद मास कपिला षष्ठी या तिथीला लेखन कामाठी पूर्ण झाली त्या दिवशी ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबांची आधीच होती ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध तो पाठांतरी शुद्धाबद्ध हो त्याच्यामध्ये शुद्धाबद्ध शब्द येत होते नाथ महाराजांनी ते ज्ञानोबांच्या आज्ञेनं शुद्ध केले आणि ती ज्ञानेश्वरी पूर्वीसारखीच आपल्याला दिली आणि देताना खाली ओवीस लिहून ठेवली विष्णू महाराज ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताची ताटी जाणन रोटी ठेवली असं लिहूनच ठेवलं आणि असा पवित्र ग्रंथ आपल्याला नाथ महाराजांनी दिला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजही दिले आणि नाथ महाराज सुद्धा दिले आणि मग नाथ महाराज कीर्तनाद्वारे प्रवचनाद्वारे रामकथेद्वारे लोकांना ज्ञानोबांचं महात्म्य सांगायला लागले कसे आहेत ज्ञानोबा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार कसे आहेत ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशने हरे साधकाचा माय बाप दरुशने हरे